आपण जिंकलो. गरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला अखेर 5 दिवसानंतर यश आलं. मराठ्यांच्या एकतेपुढे राज्य सरकारला झुकावं लागलं. मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला अखेर आज यश आलं. प्रमुख मागणी होती हैदराबाद गॅझेट लागू करून त्याची अंमलबजावणी करण्याची, जेणेकरून असंख्य मराठा कुटुंबांना कुणबी नावाचं प्रमाणपत्र भेटेल आणि गरीब आणि गरजवंताची लेकरं आरक्षण घेऊन नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये पुढे जातील. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी राज्य सरकार तयार झालं आणि राज्य सरकारने GR काढला. हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. सातारा आणि औंध संस्थांचं गॅझेट पुढच्या 1 महिन्यामध्ये अंमलबजावणी करणार, त्याच्यासाठी पण GR काढला. मागच्या काळामध्ये मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले होते ते सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे मागे घेतले जाणार, त्याच्यासाठी पण GR काढल्या जाणार. अजून एक मागणी होती, ज्या मराठा बांधवांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि वारसाला नोकरी देण्याचा निर्णय पुढच्या 8 दिवसामध्ये या वारसांना पण न्याय दिला जाणार. हा पण निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा आणि कुणबी एकच आहे, हे पुढच्या 2 महिन्यामध्ये याची पण अंमलबजावणी करणार. राज्य सरकारने त्याच्यासाठी पण GR काढला आणि शेवटी मराठ्यांच्या एकजुटीचा विजय झाला. मराठे नेहमी लढलेत आणि प्रत्येक लढाईमध्ये यशच मिळवलंय. मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे राज्य सरकारला झुकावं लागलं. मराठ्यांच्या एकतेपुढे राज्य सरकारला झुकावं लागलं. राज्य सरकारने मराठ्यांच्या मागण्या मान्य केला. राज्य सरकारचे पण हार्दिक आभार आहेत. या लढ्यामध्ये ज्या बांधवांनी एकजुटीने सगळे लढले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. ज्या बांधवांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता गोरगरीब मराठ्यांची लेकरं कुणबी नावाचं प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण घेऊन पुढे जाणार आणि हा विजय आहे मराठ्यांच्या एकजुटीचा. असेच एकजूट राहा. प्रत्येक लढाई तेव्हाच जिंकता येते जेव्हा आपण एकजुटीने लढतो आणि एकजुटीचा विजय कायम हा सर्वोच्च असतो. एक मराठा लाख मराठा.